नमस्कार. मी गजानन पाटील IBC मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण आज मराठा आरक्षण संदर्भात विषय बोलणार आहोत. जो महाराष्ट्राच्या मराठा समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न झालेला आहे. जेणेकरून महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या 5,43,00,000 मराठा समाजांना अंदाजित मराठा समाजांना या आरक्षणाचा कशाप्रकारे फायदा होईल आणि आरक्षण कशाप्रकारे मिळालं पाहिजे. यासाठी मनोज जरांगे दादा असतील, सुशांत पाटील असतील, औरंगाबादचे विनायकराव पाटील असतील, अण्णासाहेब जावळे असतील किंवा ज्यांनी मराठा आरक्षणाची सुरुवात केली 1981 साली ते माथाडी कामगार संघटनेचे नेते अण्णासाहेब पाटील दादा असतील व महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी ज्यांनी मराठा आरक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न चालू केले आहेत. अहोरात्र आरक्षण कशा पद्धतीने आमच्या समाजाला मिळेल आणि आमच्या समाजाचा एक विकास होईल यासाठी आरक्षणाचा मुद्दा आज गेले 1981 पासून ते 2024 पर्यंत रखडला गेला आहे किंवा तो मुद्दा या शासनाने वेळोवेळी हाणून पाडला आहे. आपण जर बघायला गेलं मराठा आरक्षणाची सुरुवात ही 1981 साली अण्णासाहेब जावळे यांनी सुरुवात केली. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरुवात केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी आरक्षणाचं बिल मंजूर केलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी आरक्षणाचं बिल मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाबासाहेब भोसलेंचं सरकार पडलं. सरकार पडल्यानंतर अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला दिलेला प्रश्न आणि शब्द दिलेला होता. त्यामुळे त्यांची मानसिकता ढासळून समाजापुढं कशा अवस्थेत मी जावावं म्हणून त्यांनी स्वतःवरती रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून स्वतःची आत्महत्या करून घेतली. हे मराठा समाजाचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे की अण्णासाहेब पाटीलसारख्या व्यक्तीने समाजासाठी बलिदान दिलं आणि आज आपण हे बलिदान विसरूनही चालणार नाही मराठा समाजाने. कारण खरी मराठा आरक्षणाची जी ज्योत पेटवली आहे ते अण्णासाहेब पाटलांनी पेटवलेली आहे. त्यानंतर आरक्षणाचं विविध पैलू बघत गेले तर विविध प्रकारे विविध लोकांची विविध मागणी आहे. कोण OBCमधून मागतंय, कोण 16% मधून मागतंय, कोण 10% मधून मागतंय, कोण खुलं आरक्षण द्या म्हणतंय, कोण सगळे सोयरेसाठी मागतंय. पण आरक्षण आपल्याला पाहिजे कशासाठी आणि कुठल्या हेतूसाठी पाहिजे आणि आमची मागणी सरकारकडे काय आहे हे सरकारनं सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आज महाराष्ट्रात 1981 पासून 2024 पर्यंत 16 मुख्यमंत्री होऊन गेले. त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, सुधाकरराव नाईक आणि शंकरराव चव्हाण सोडले तर इतर सर्व मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. त्यामुळे यामध्ये बाबासाहेब भोसले असतील, वसंतदादा पाटील असतील, शिवाजी पाटील निलंगेकर असतील, शरद पवार असतील. शरद पवार तर या महाराष्ट्राचे 3 मुख्यमंत्री झाले. त्यांनी हा प्रश्न सोडवला असता पण त्यांनी तो प्रश्न सोडवला नाही. त्यानंतर विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, अशोकराव चव्हाण असतील. काल परवाच शरद पवारांनी एक ट्रीटमेंट दिलं की आरक्षण लढ्याची सुरुवात हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही. त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा सांगितलं की हे सरकार मराठा आरक्षण देऊ शकत नाही. मग ज्यावेळी तुमचं सरकार होतं, ज्यावेळी तुम्ही सरकारमध्ये होता त्यावेळी शरद पवारांनी आरक्षण का दिलं नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण सरकार निश्चितच सत्तेवर नसल्यामुळं विरोधी बाकावर बसल्यामुळं सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्याचं काम करत आहे. पण एकनाथराव शिंदेने आत्ता आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे 10% आरक्षण तर दिलंच आहे. पण ते आरक्षण टिकवण्यासाठी त्यासाठी लागणारं जे न्यायालयीन व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने ही केली पाहिजे. आपल्याला कोण म्हणजे सरकारमध्ये कोण असताना सरकारमध्ये सामील असताना सरकारच्या विरोधात याचिका कोण दाखल करतं, त्याला खतपुरवठा कोण घालतं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. पण समाजाच्या दृष्टिकोनातून आज मनोजदादा जरांगे गेले 7-8 महिने झालं उपोषणला त्या ठिकाणी बसले आहेत. आज त्यांचं 6वं का 7वं उपोषण अमरण उपोषण चालू आहे. आज त्यांचा 3रा दिवस आहे. सरकारनं याची जाणीव घेतली पाहिजे. सरकारनं निश्चित याकडं सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्या पाहिजेत. सगळं ज्या पद्धतीनं तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा GR काढू शकताय, ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्या छोट्याशा ज्या 40-42 किलोमीटरच्या रोडचं 1,000 कोटीचं टेंडर तुम्ही पास करू शकताय, त्याच पद्धतीनं आम्ही आमचं आरक्षणाचं जे बिल आहे ते तुम्ही पास करावं असं आम्ही तुम्हाला विनंती आणि मागणी करत आहे. कारण समाज
वैयक्तिक किंवा मनोज जरांगे पाटील वैयक्तिक स्वतःसाठी आरक्षण मागत नाही आहेत. ते समाजासाठी मागत आहेत. त्यात त्यांची काय मी म्हणत नाही असं की त्यांनी हा रेटा रेटून धरला पाहिजे. त्यांना काही जण म्हणतात की त्यांना कोणी खतपाणी घालतं का पहा. पण त्यांना खतपाणी घालायची गरजच काय आहे? ते आरक्षणासाठी बसलेले आहेत. ते उपोषणला बसलेत. त्यांना खासदार किंवा आमदार व्हायचं असतं तर त्यांनी मागच खासदारकी लढवली असती आणि खासदार झाले असते. त्यांच्या विरोधात कोण उभारलं बी नसतं. पण सरकार जे काय आता दुटोपी भूमिका घेतंय, एकीकडं देतो म्हणतंय किंवा एकीकडं देत नाही म्हणतंय. त्यामुळे आम्ही ह्या सरकारला दोष देत नाही. हे सरकार आता येऊन 2.5 वर्ष झाली. पण मागे जे सरकार होतं, मागच्या ज्या सरकारने जे काही केलं, त्या सरकारमध्ये आज त्या सरकारमधले पदाधिकारी आजही आहेत. आज शरदराव पवारसारखे जे 3-4 मुख्यमंत्री झालेले व्यक्ती आजही आहे. ज्या पवारांनी हे आरक्षण हाणून पाडलं, त्याच पवारांना माहीत आहे आरक्षण कसं आणि कुठल्या कोट्यातून द्यायचं आहे. पण जनतेची दिशाभूल करण्यात शरद पवार पटाईत आहेत. त्यांनी वेळोवेळी जनतेची दिशाभूल केलेली आहे. त्यांनी कित्येकदा सरकारची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करायला त्यांना काय फार अवघड आहे असं मला वाटत नाही. पण मराठा आरक्षणाचं घोंगडं हे 1981 पासून 2024 पासून भिजत पडलेलं आहे. याला जबाबदार वेळोवेळी येणारे सरकार बी आहेत आणि या मराठा समाजातील काही बडे नेते देखील आहेत. आज लोकसभेचं इलेक्शन झालं. या इलेक्शनमध्ये आपण मराठा 24 खासदार आपण निवडून पाठवलेले आहेत. त्या 24 खासदारांनी एक तर प्रश्न विचारला का मराठा आरक्षण संदर्भात? म्हणजे आपण निवडून देऊन आपण इतके अडाणी लोक आहोत की आपण आता ह्यावेळी जी निवडून दिली, ही सुद्धा चुकीची लोकं निवडून दिली. आज जालन्यामधून मंगेश साबळेसारखा माणूस जर इलेक्शनला उभा राहिला असेल, तर त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी त्याला मदत करायला हवी होती. मनोज जरांगे पाटलांनी त्याला दुजाभाव करायला नसावा होता. इथं मनोज जरांगे पाटलांची सुद्धा चूक आहे. इथं आम्ही असं म्हणत नाही, त्यांनी एकतर असा जी आर काढला होता की पाडा आणि अपक्ष निवडून आणा. मग मंगेश साबळे असतील, करण गायकर असतील, यासारख्या लोकांना तुम्ही निवडून आणायला हवं होतं. पण मनोज जरांगेंची सुद्धा भूमिका वेळोवेळी बदललेली दिसते. त्यामुळं त्यांनी समाजाचं काम करत असताना भूमिका न बदलून हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून 2014 साली पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड या ठिकाणी सुशांत पाटील यांनी अमर उपोषण केलं होतं. त्यावेळी नारायण राणे समितीने आम्हाला 16% आरक्षणाचा लाभ दिला होता. पण केतन तिरोडकरसारख्या व्यक्तीने, जो मुख्यमंत्र्यांचा एकदम जवळचा, देवेंद्र फडणवीस यांचा एकदम अत्यंत जवळचा विश्वासू माणूस, त्यानं हायकोर्टामध्ये त्याची याचिका दाखल केली आणि ते आरक्षण आम्हाला रद्द होऊ दिलं. आज आम्ही महाराष्ट्रात 54 लाख SC-BCचे दाखले काढलेत. त्या दाखल्याचा आज आम्हाला कोणत्याही प्रकारचा, वैयक्तिक मला आज कोणत्या प्रकारचा त्याचा फायदा झाला नाही. बरं, SC-BCचा दाखला आम्ही काढला आहे. SC-BCचा दाखला काढण्यासाठी आम्हाला जे काय खर्च मोजावा लागला आहे, आज तुम्ही 54 लाख दाखल्याचा खर्चाचा हिशेब काढला, तर आज कित्येक गोरगरिबांचे पैसे वाया गेले आहेत. ह्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही आहे. प्रत्येकजण आरक्षणावर प्रत्येकाला बोलायचं आहे, प्रत्येकाला राजकारण करायचं आहे, प्रत्येकाला हे करायचं आहे. आज बघितलं तर मराठा आरक्षण, मनोज जरांगेंचा जिथं फायदा होत आहे, जिथं मनोज जरांगेला ज्या भागात मनोज जरांगे जातात, त्या भागात काँग्रेसचे काही लोकं तिथं पहिल्यापासून ते सगळं हायजॅक करण्याचं काम करत आहेत. कोणत्याही जिल्ह्यात जावं. आज आमच्या सांगली जिल्ह्यात सुद्धा मनोज जरांगे 2 ते 3 डाव आले. ह्यावेळी सुद्धा काँग्रेसनंच तो कार्यक्रम हायजॅक केला होता. काँग्रेसच्याच काही बड्या नेत्यांनी त्याला पैशाचा पुरवठा केला होता. पण हे सगळं चुकीचं आहे. माझं वैयक्तिक असं मत आहे आणि माझं वैयक्तिक मत म्हणण्यापेक्षा मराठा समाजाचं सगळ्यांचं असं मत आहे, आरक्षण मिळत असेल तर पहा, नसेल तर सगळ्यांचे आरक्षण कॅन्सल करा. महाराष्ट्र आरक्षणमुक्त करा. ज्याची कुवत असेल त्यालाच त्याचं प्राधान्य दिलं जाईल. जो हुशार असेल तोच तिथं टिकेल, जो शिकेल तो टिकेल. हे जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. नसेल तर महाराष्ट्र सरकार OBCचा आणि इतर मागासवर्गीय लोकांचा जर विचार करत असेल तर ह्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाला, आम्ही म्हणत नाही 17% द्या, 18% द्या, पण आम्हाला आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे? आम्हाला आरक्षण नोकरीसाठी नको आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, जे दुजाभाव आहेत त्यासाठी आरक्षण पाहिजे. आज मेडिकल कॉलेजमध्ये आमची मुलगी जर ॲडमिशन घ्यायची म्हटलं तर 4-4, 5-5 लाख रुपये तिला पुरत नाहीत. आणि इतर मागासवर्गीय OBC यांना 500 रुपयात काम होतं, त्यांना हॉस्टेल फ्री मिळतं. आमच्या मुलींना कुठं एखादा रूम भाड्याने घेऊन राहायची पाळी येते.
गरिबाची मुलं आमची शिकणार कशी? आज जरी राज्य मराठा समाजाचं जरी असलं, तरी आज देखील 30 ते 40% समाज मराठा समाज हा अत्यंत गरीब आहे. हे सरकारनं मी म्हणतो सरकारने याची गणना करावी. आर्थिक निकषावर सुद्धा आरक्षण देण्यास मुभा असावी. आर्थिक निकषावर सुद्धा तुम्ही आरक्षणाचा फायदा घेऊ शकता. जो खरंच आर्थिक गरीब आहे त्याला तुम्ही आरक्षणाचा फायदा द्या. जो खरंच मोठा आहे त्याला देऊ नका. आणि मनोज जरांगेंची जी मागणी आहे सगळे सोयरे आम्ही म्हणतोय राहू दे सगळे सोयरे. पण जिथं खरोखर आरक्षणाची गरज आहे, ज्याला 10 गुंठ 5 गुंठ जमीन आहे त्याला आरक्षण द्या ना. आज काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची. तुम्ही सगळ्या लोकांनी काय अवस्था करून टाकली आहे. या सरकार असतील किंवा हे इतर नेते असतील किंवा मराठा समाजाचे इतर जे असतील कारखाना लॉबी असेल, काय व्यवस्था करून टाकली आमची तुम्ही. तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल तर देऊ नका. पण एवढे मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले, 16-17 मुख्यमंत्री 17 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले. एकाही नालायकाला मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण देऊ वाटलं नाही. एकही नालायक त्यापुढं सरकला नाही, सरसावला नाही. प्रत्येक वेळी मराठ्यांच्या जीवावर राजकारण करण्यात सगळे पुढं असतात. आणि मनोज जरांगे साहेबांना एक पुन्हा विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही काय तर ठोस भूमिका घ्या. यावेळी विधान परिषदेला 288 जागा लढवा. नसेल तर तुम्ही शांत बसा. तुमची सुद्धा काही गरज नाही आहे. तुमची मागणी चुकते असं आम्हाला वाटतंय. तुम्ही काय मागताय हेच आम्हाला काय कळेना झालं आहे. तुम्ही मराठा आरक्षणाबरोबर मुस्लिमांचं कुठलं आरक्षण आणून घेतलं यामध्ये? अहो सरकार एक देना, तुम्ही दुसरा मुद्दा आणल्यानंतर दुसरं आरक्षण कसं देणार आपल्याला ते? त्यामुळं तुमची भूमिकासुद्धा बदलू नका. तुम्ही ठाम राहा. इलेक्शन लढवायचं असेल तर इलेक्शन लढवूया. मराठा समाज तुमच्यासोबत आहे. 288 जागा लढवण्यासाठी आपल्यासोबत येणारे भरपूर लोक आहेत. इतर समाजातील सुद्धा आपल्याबरोबर येणारे लोक आहेत. तुम्ही फक्त हो म्हणा आणि इलेक्शन लढवण्यास सामोरे जा. निश्चितच आपण हा विजय प्राप्त करू शकतो. एवढंच मी बोलू शकतो. आणि मराठा आरक्षणाचा हा मुद्दा पुन्हा तेवत पडला आहे. तो तेवत पडू नये. आरक्षण कशासाठी पाहिजे? आरक्षण ओबीसी कोट्यातून पाहिजे का आरक्षण आर्थिक निकषावर पाहिजे का आरक्षण टक्केवारीत पाहिजे? ह्याचा सगळ्यांनी अभ्यास करा. आम्हाला आरक्षण देत असताना किंवा आम्ही आरक्षण घेत असताना आरक्षण हे आर्थिक निकषावरच आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. कोण ओबीसीतून द्या म्हणत असेल, कोण टक्केवारीवर द्या म्हणत असेल तर आम्हाला ते नको आहे. आणि इतर जातींचं सगळ्यांचं ओबीसी असतील त्याच्या आरक्षणाची मागणी ही आर्थिक निकषावरच व्हायला हवी. आमच्याच गावात एक अधिकारी फार मोठ्या पदावर असताना ओबीसी कॅटेगरीमधून फार मोठ्या पदावर असताना 200 कोटीची प्रॉपर्टी करतो आणि त्याचाच मुलगा परत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी, नोकरीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतो. मग कसं मेळ बसेल? तो कुठेही पैसे देऊन ते पोस्ट करता नोकरी प्राप्त करेल. म्हणून आर्थिक निकषावर हाच एकमेव महाराष्ट्र सरकारला चांगला मुद्दा आहे. आणि आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं तर त्याची सगळी आर्थिक बाजू समजेल, त्याचं आर्थिक धोरण समजेल, त्याची उत्पन्नाचा स्रोत समजेल. आणि कुठला तलाठी किंवा सर्कल किंवा तहसीलदार यांनी खोटी माहिती दिली तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार, निर्णय राखीव ठेवा. त्याला निलंबित करू नका, बडतर्फ करा. असे 10-20-25 केसेस करू तर टाकू. सरकारनं करावं. बघा तुम्ही कसे झपा रिपोर्ट निघतात. आर्थिक निकषांवर सगळ्यांची माहिती पार पडते. त्यामुळं तुम्ही जे काय करणार आहे म्हणजे सरकार काय जो निर्णय घेणार आहे तो योग्य निर्णय असेल आम्हाला अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगे त्यांच्या पद्धतीने उपोषणाला बसल्यात, तो सुद्धा योग्य मुद्दा आहे. पण मनोज जरांगेंनी सुद्धा आरक्षणाची मागणी आर्थिक निकषांवरच करावी असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आर्थिक निकषांवरच मागणी केली तरच मराठ्याच्या गरीब पोरांना नोकरी लागणार आहे. जर आपण ओबीसी कोट्यात गेलो, मग इतर ओबीसी कोटा आणि इतर ओबीसी कोटा याची टक्केवारी कोर्टात टिकणार नाही. राज्य जरी कुणाच्या ताब्यात असेल, सरकार कुणाच्या जरी ताब्यात असेल, तर आरक्षण टिकवण्यासाठी जे लागणारे जे काही मूलभूत गोष्टी आहेत ते आपल्याकडे नाही आहेत ना. आपण काय करू लागलो? आपण ओबीसीमधून मागणी करायला लागलो. काही जण ओबीसीतूनच द्या म्हणायला लागले. 50% वर आपल्याला आरक्षणच देता येत नाही. केंद्राचा निर्णय एखाद्या राज्याला 50% वर आरक्षण देता येत नाही. आपण मागणी करताना चुकीची मागणी करायला नको. आपण मागणी योग्य केली पाहिजे. आपला जर 5 कोटी लोक जर ओबीसीमध्ये गेले तर त्याची टक्केवारी वाढणार. त्याची टक्केवारी वाढली तर कोर्टात तो मुद्दा टिकणार नाही. मनोज जरांगे जी मागणी करत आहेत त्या मागणीच्या मागं आणखीन कोण सुचवत आहे का मनोज जरांगेची स्वतःची मागणी आहे हे सुद्धा त्यांनी समजवलं पाहिजे.
तुम्ही काय मागणी करता हे तर कळलं पाहिजे. तुम्ही इतकं फिरला, महाराष्ट्र दौरे केलात, महाराष्ट्र दौऱ्यातून तुम्ही फिरून आलात. निश्चितच मागणीचं स्वरूप ओबीसी आहे आपलं. पण कोर्टामध्ये टिकलं पाहिजे अशी मागणी करा ना. तुम्ही उपोषणाला बसलात तर आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी करा. हे आरक्षण आपल्याला चांगलं आणि महत्त्वाचं असेल आणि टिकेल. कारण महाराष्ट्रामध्ये 40% मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 ते 40% मराठा समाज हा आर्थिक दुर्बल आहे. 10 कुटुंब मोठी असली म्हणून 100 कुटुंब मराठ्यांची गरीब आहेत. ह्याच्यावरती तुम्ही मागणी करा. मग ते खरं आर्थिक निकषांवर त्याचा चांगला आपल्याला फायदा होईल. ओबीसी मागणी जर तुमच्या मनानं ती रास्त असेल, पण ते कोर्टात टिकणार नाही. आणि ह्याच्या मागं सुद्धा बऱ्याच लोकांनी ओबीसी ह्याच्यातून मागणी केली होती. ती कोर्टात टिकलेली नाही. त्यामुळं जे काही निर्णय घ्यायचा आहे, तो महाराष्ट्रातल्या जनतेने निर्णय घ्यायचा आहे. आणि कोणतंही सरकार आलं आणि गेलं, तर ते आपल्याला आरक्षण आपल्याला का देऊ शकत नाही यावरही अभ्यास केला पाहिजे. शरद पवारांना सत्ता हासिल करायची आहे, त्यामुळे ते वेळोवेळी वेगवेगळे ट्रीटमेंट देतात. त्यांच्या ट्रीटमेंटकडे कुणीही लक्ष देऊ नये. कारण त्यांनी 4 वेळा मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला काही धतुरं दिलं नाहीत आणि आता काय देणार आहेत ते. त्यामुळे त्यांच्या मागणीकडे किंवा जनतेनं इतर लोकांच्या ज्या मागण्या आहेत, लोकसभेला आपण काय केलं सांगा? आपण सरकार लोकसभेला निवडून दिले. आपण 24 माणसं, मराठा माणसं निवडून दिली. त्यांनी एकावरून प्रश्न विचारला? नाही विचारला. मग हे प्रश्न न विचारणारे लोकं आपल्या उपयोगाची नाही आहेत. त्यामुळं आत्ता आपण जे देणार आहोत, ते आपली लोकं निवडून देऊ, अपक्ष लोकं निवडून देऊ. आपल्यातलाच माणूस उभा करू आणि त्याला पुढं ढकलू. पण सरकारनं वेळोवेळी माझं एक वैयक्तिक मत आहे, की आर्थिक निकषावर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमची ठाम आणि शेवटची भूमिका आहे. मराठ्यांना असो किंवा ओबीसी असो किंवा एस-सी, बी-सी असो, त्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये आर्थिक निकषांवरच नोकरी मिळाली पाहिजे. आणि एखाद्या घरात एखादी व्यक्ती पूर्वी शासकीय नोकरदार असेल, तर तर त्या घरात पुन्हा आरक्षणाचा लाभ नाही झाला पाहिजे. ही सरकारनं जोखीम घेतली पाहिजे. मी जर ओबीसी कोट्यातून किंवा अन्य कोट्यातून भरती झालो असेल, तर माझ्या पुढच्या पिढीला ओबीसी कोट्यातून किंवा अन्य कोट्यातून भरती नाही मिळाली पाहिजे. त्याला ओपनमधूनच त्याला भरतीचा चान्स राहिला पाहिजे. असे काहीतरी जी-आर काढा ना. रोज कोणतरी आंदोलन करतील, रोज काहीतरी मोर्चे निघतील. ह्याचा महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही व्यक्तीला याचा फायदा होणार नाही. फायदा करायचा असेल तर आर्थिक निकषांवरच आपण मागणी करूया आणि आर्थिक निकषांवरच आपण पुढे जाऊया. जय महाराष्ट्र.